तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन कॅम्पिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ना। आज आपण निघालेलो आहोत न्यू कॅम्पिंग व्हिडिओसाठी आणि भरपूर दिवस झाले आपली काही कॅम्पिंगची व्हिडिओ काय आली नव्हती। तर फायनली आज आपण निघालेलो आहोत कॅम्पिंगसाठी आणि आजची डे कॅम्पिंग राहणार आहे आणि आज आपण मासेमारी करणार आहोत। तर आपल्यासोबत सुरेश आहे। तर आता मी निघालेलो आहोत सुरेशच्या घरी, तर तिथे जातो आणि मग तुम्हाला भेटतो तिथे। आपण पोचलेलो आहोत सुरेशच्या घरी, तुम्ही बघू शकाल। तर आता इथून आम्ही निघणार आहोत कॅम्पिंगसाठी आणि समोर डॅम आहे। तर त्या डॅममध्ये आज आपण मासे पकडणार आहोत। बघू आपल्याला कुठले मासे भेटतात। शक्यतो जास्त त्याला पण भेटण्याचे जास्त चान्स आहेत। तर बघू आपण जाऊ आणि मासे पकडू। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। जितली का तू? जितली सगळं वशी दिला का? आता सुरेशने गलछड्या आणल्यात, फिशिंग रॉड पण घेऊन जाता। आपल्याकडे फिशिंग रॉड पण आहे, बघू आपण आता जाऊ। जुना आहे ना रे, जुना फिशिंग रॉड आहे, बघू त्याच्याने पण मासे पकडू आपण। काय करता, गाडी घेऊन जाता का इकडनं? आता गाडी घेऊन जाता तर निघतो आम्ही, पण तुम्हाला भेटतो पुढे। मला असं वाटतं माझं इन्कमच काय नसेल। तुम्ही इटा दाबतो तिथून? आम्हाला तोच ना इटा दाबतो तो। हा आपण पोचलेलो होतो आपल्या लोकेशनवरती, तुम्ही बघू शकाल। आणि आपण गाडी इथे लावलेली आहेत ना, आपल्या ना खाली जायचे मासे पकडायला, तर आपण तिकडे जाऊ। खाली डॅम आहे, तिथे आपल्याला आज मासे पकडायचे। गँगटा आणायला लागतील ना, भेटतील ना पण? आम्ही आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत। समोर इथे बघा किती मोठे मासे आहेत। कॅमेऱ्यामध्ये समजेल नाही तर नाही, इथे पण भरपूर। आणि आपण रवा टाकायला धरलाय, सुरेशने रवा टाकायला घेतला इथे, म्हणजे त्याच्याने मासे अट्रॅक्ट होतील आणि आपल्याला भेटायची चान्स जास्त भेटेल, म्हणजे मासे पकडण्याची चान्स जास्त होईल आपली। पुढे गेलेत ते, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, इथं समोर बघा, इथे हे बोटाच्या इथे माझ्या, हे बघ। सुरेश इथं आहे ना गँगटा शोधतो, भेटतील का इथं? मी असलं सगळं या भरपूर मोठा आहे रे तो।
तिकडं व्हायचं मस्त गल होतं मोठं. आपण आहे ना आता गळ टाकून देऊ. इथे भरपूर मासे जमा झालेले आहेत. आता आपण 10-15 मिनिटं आहेत ना, थांबून घेऊ. बेड होते काय पुढे येत रे सगळं त्याला पो लागेल ते तेव्हा खाला टाकला ना. ते बरं आपल्या तिन्ही गल्ले ते टाकून दिलेले आहेत समोर समोरच असे. समोर काय गुतलाय का शिट असते काढा. गल गुतलाय आमचा तिथे. बघा कंप्लीट मग बोटाच येते बघा. भरपूर टाइम झाला अजून आपल्याला काय मासे भेटले नाही. अराऊंड अर्धा तासाच्या वरती होऊन गेलं पण आपल्याला अजून काही मासे भेटले नाही. आणि आपण जी गेंगटा पकडलेली ती पण पळून गेली. आपल्याला आता गेंगटावून शोधायला लागतील ना. अजून टाइम लागेल आपल्याला मासे पकडायला. ते लागलेलं आहे डोके होता काय. टोके आहे का त्याला फसवतो. लागला पहिला लागलेला आहे आम्हाला. हे बघा बघा इकडे इकडे घे बाबा इकडे घे. पहिला त्याला लागलेला आहे आपल्याला. हे बघू शकाल साईज म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे. हे बघा तिकडं हे हाताची साईज आहे बघा. आपल्या हाताची साईज एवढी मस्त आहे. आणि मिनीच गल टाकलेला त्यालाच भेटलाय. सूरजच्या गलाला अजून भेटला नाहीये. ठीक आहे वाराने गेलते का खाली पण नाही. ती हवेने चालली आहे. काढ तिला टाक पुढं. नेला 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 नेला. आय शिट टोक्या लागलाय. भरपूर टाइम झाला आपल्याला काय मासे भेटत नाही. आपण नाही ना पुन्हा एकदा ना रवा टाकून बघू. भेटले तर ठीक नाहीतर आपल्याला एक मासा भेटलाय त्याचं आपण काम तमाम करू. सुरेश तर रवा टाकतोय बघा.
फाईट करतो तिथं. टोके नाही ना पण. केस 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 केस. हो बाय, दुसरा एक भेटलेला मित्रांनो आपल्याला. हो, आणि या सुरेशने पकडलाय. हा बघा. मासे पण लागायची सुरुवात झालेली. आपल्या 2 पकडलेले आहेत आपण आता. पहिला एक आणि आता एक. बघू आता आपण अजून ट्राय करू किती भेटतात मासे ते आपण. डबल पुन्हा एकदा मोठी साईज लागलेली आहे, भरपूर मोठी आहे. हे बघा सुरेश, खतरनाक आहे ना. ये बाबा इकडं घे, परत डॅम मध्ये जायचा. आता आपल्याला ना मासे लागायची सुरुवात झालेली आहे. आणि हा किती पावसाळ्याला थोडासा कमी असला का मित्रांनो, सुरेशची खुशी मावत नाही. हे बघा 3 पकडल्या जातात आपण. बघू अजून टाकून आता. खाली डाऊन नाही का. हो मस्त साईज आहे. गल आपण आता एकत्र करतो आणि निघतो आपण. जाऊ आपण आता त्यांची रेसिपी बनवू. तर चला आपण निघू आता. मित्रांनो आता आपण आहेत ना मासे जे पकडलेले आहेत ना ते आपण साफ करून घेऊ. कारण आपल्याकडे पाणी कमी आहे. 2 बॉटल आहेत ना, 1 बॉटल थोडीशी अर्धी झालेली आहे. तर पाणी आपल्याकडे कमी आहे. तर आपण इथेच ना डॅमच्या पाण्यामध्ये आहेत ना मासे साफ करून घेऊ. आणि जिथे आपण गाडी लावले ना आपण तिथे जाऊ आणि तिथे आपण त्यांची रेसिपी बनवू. तर पहिले आपण साफ करून घेऊ. चकला धार आहे ना, मग ते काटा काढू शकतो ना मी. तुला टेन्शन घेतो. डायरेक्ट पैसे निकालूंगा, तूने सोची ना होगी. बारकाला मासा कसं राहिला ते का. असते लागतेला त्याला पूर्ण काटा काढला त्याचा तुम्ही. जिवंत आहे अजून तो. हा तुला मारला पाहता रे पहिले. असे मोठं करला धरलं जिवंत. जाई जाई जिवंत बस मोठं करला धरले एक तर. आता नाही जाणार तो. आता खपला गेल त्याचा. बघा कसं साफ केलं एकदम मस्त. पूर्ण घाण निघून गेलेली त्याची. वरचा काटावून काढलाय आधीच. हे बघा आपले मासे पण आहेत ना पूर्ण साफ करून झालेले आहेत. आता आपण जाऊ आणि यांची रेसिपी बनवू आपण. आपण आपल्या आता गाडीजवळ पोचलेलो आहोत आता. हे बघा आणि आता इथेच आपण रेसिपी बनवू. सावली आहे थोडीफार, आता दुसरीकडे बघायला लागेल.
चटई पण नाही आणली आपण, असं तर राहते चटई बा चटई. त्याच्यानंतर उघडून देणार आहे बरं बनवसपर्यंत मोबाईल जवळ गेला का? चालू केलं का? चालू आहे ना. हे बघा पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत, म्हणजे काटे बिटे काढून घेतलेले वा मधले, आणि 3 भेटलेले आहेत आणि 2 टोके भेटलेले. एक टोके पलाला आपला. आपण हे नाही ना आता माश्या आहेत ना मसाला लावून घेऊ. पहिले टाकू तेल, त्यानंतर आपण टाकू धना पावडर, हळद, आपला घरगुती मसाला आहे तिखट मसाला थोडासा जास्त देऊ आपण, त्यानंतर मीठ, आणि आपण लिंबू आणलंय, लिंबू टाकू. आपण लिंबू टाकू. अर्धा लिंबू टाकले आपण, काढून घेऊ. मासे टाकू आपण आता. व्यवस्थित नाही ना लावून घेऊ. आता आपण हे करू मसाला येतो. आपण ना 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं. आता आपण येत नाही ना तळून घेऊ. पहिले तेल टाकू, हवा येते रे. माशांना टाइम नाही लागत. आपले मासे पण बनवून झालेले आहेत आता. सांगून बऱ्यापैकी आला, बऱ्यापैकी भेटलेत ना बऱ्यापैकी. माझा पण मसाला बंद येणार. हा मी पण मसाला आला खात नाही ना. एकदम मस्त शिजले. हे तुम्ही खाला.
एकदम सॉफ्ट मस्त पैकी शिजला आहे पूर्णपणे. युवा कसा बोलतो, मला काय नाही माहिती, सण नाही माहिती, वार नाही माहिती. टोक आहे